13 मे 2025 जम्मू काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या शोपियानमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी एक अत्यंत यशस्वी आणि धाडसी ऑपरेशन पार पाडले। ऑपरेशन किलर। जंगलाच्या घनदाट भागात लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स युनिट, स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने या परिसराला चारही बाजूंनी घेरलं। अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यात आलेल्या या ऑपरेशनमध्ये लष्कराच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आपल्याला यश आलंय। या चकमकीत ठार झालेल्या 3 दहशतवाद्यांपैकी दोघांची ओळख जी आहे ती पटलेली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर या दोघांच्या घरावर भारतीय सेनेने कारवाई केली होती। हे संशयित दहशतवादी होते। पहिला दहशतवादी आहे शाहिद कुट्टे, याची ओळख पटली आहे। शोपियानच्या हिरपोरा गावातील तो रहिवासी आहे। तो मार्च 2023 मध्ये लष्कर-ए-तोयबामध्ये सामील झाला होता। त्याला कॅट ए म्हणजे कमांडर दहशतवादी म्हणून वर्गीकृत करण्यात आलेलं होतं। गेल्या वर्षभरात त्याने अनेक हिंसक कारवाया केल्या होत्या। 8 एप्रिल 2024 रोजी श्रीनगरमधील डॅनिश रिसॉर्टवर झालेल्या गोळीबारामध्ये त्याचा थेट सहभाग होता, ज्यामध्ये 2 जर्मन पर्यटक आणि 1 ड्रायव्हर जखमी झाले होते। त्यानंतर 18 मे 2024 रोजी शोपियानमधील भाजप सरपंचाची जी हत्या झाली होती आणि 3 फेब्रुवारी 2025 रोजी कुलगाममधील टीए जवानाच्या हत्येतील देखील हा संशयित होता आणि या सहभागामुळे तो सुरक्षा यंत्रणांच्या हिट लिस्टवर होता। त्याला अखेर ठार केलं गेलंय। दुसरा दहशतवादी होता अदनान शफी। वंडुना मेलहोरा गावचा रहिवासी तो होता। तो ऑक्टोबर 2024 मध्ये लष्कर-ए-तोयबामध्ये सामील झाला होता आणि हा सुद्धा कॅट सी म्हणजे कमांडर दर्जाचा आतंकवादी होता। 18 ऑक्टोबर 2024 रोजी शोपियानमधील वाची येथे एका स्थलांतरित मजुराची त्याने निर्गुण हत्या केली होती आणि त्यामुळे याची स्थानिकांमध्ये देखील भीती निर्माण झालेली होती आणि त्याला देखील अखेर भारतीय सैन्यानं ठार केलंय। तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही, पण प्राथमिक माहितीवरून त्याचेही लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचा अंदाज सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केलाय। या चकमकीचे किंवा ऑपरेशन किलरचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानाच्या केवळ 24 तासानंतरच ही कारवाई पार पडली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच केलेल्या एका भाषणात दहशतवाद्यांना व त्याच्या समर्थकांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं ठामपणे सांगितलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई भारताच्या दहशतवादाविरोधातील धोरणात्मक आणि निर्णयात्मक भूमिकेचा प्रत्यय देणारी ठरली आहे। या ऑपरेशनमुळे केवळ 3 दहशतवाद्यांचा खात्मा झाला असं नाही, तर लष्कर-ए-तोयबाच्या दक्षिण काश्मीरमधील नेटवर्कला मोठा धक्का बसलाय। शोपियान जिल्हा हे गेल्या अनेक वर्षापासून दहशतवादी हालचालीसाठी केंद्रबिंदू मानलं जातं आणि अशा ठिकाणी घनदाट जंगलात शोध मोहीम राबवून दहशतवाद्यांना निष्प्रभ करणं हे सुरक्षा दलाचं मोठं यश मानलं जात आहे। मात्र 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवादी आदिल हुसेन ठोकर, अली आणि हाशिम मुसा यांच्यावर संशय असून ते अद्याप फरार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर शोपियान जिल्ह्यात विविध ठिकाणी पोस्टर लावण्यात आले। या दहशतवाद्यांविषयी माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाणार आहे असं देखील प्रशासनानं स्पष्ट सांगितलंय आणि आज झालेलं ऑपरेशन किलर भारतीय लष्कर, पोलीस आणि गुप्तचर विभाग यांचा समन्वय, जलद प्रतिसाद आणि प्रखर कारवाईमुळे ऑपरेशन किलर यशस्वी झालंय। हे ऑपरेशन भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्याला आणखी पुढे घेऊन जातंय आणि हा लढा आता सुरूच राहणार आहे जोपर्यंत प्रत्येक भारतीय नागरिकाच्या निष्पाप प्राणांची जी आहुती गेली त्याचा बदला पूर्ण होत नाही तोपर्यंत। ज्या मायमाऊलींच्या माथ्याचा सिंदूर या दहशतवाद्यांनी पुसला त्यांच्या आत्म्यास जोपर्यंत शांती मिळत नाही तोपर्यंत या नराधमांना शोधून चुन चुन के मारा जाएगा। शेवटचा आतंकवादी संपत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर ऑपरेशन किलर आता भारतीय सैन्यानं हाती घेतलंय। यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।